फूट भाजी मंडईवरील कारवाईमुळे सुमारे 200 विक्रेते बेरोजगार होण्याच्या संकटात। विक्रेत्यांनी पालकमंत्र्यांना साथ घातली। कॉम्रेड आडम मास्तरांनी रात्री 10:30 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर माननीय पालकमंत्री यांना दिले निवेदन। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 70 फूट भाजी मंडई परिसरात सुरू केलेल्या कारवाईमुळे गेल्या 20 दिवसांपासून भाजीपाला, फळे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री ठप्प झाली आहे। महानगरपालिका नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने या भागातील 4 चाकी, फेरीवाले, फळ विक्रेते आणि हातगाडी धारकांविरुद्ध जप्ती आणि पोलीस बंदोबस्तात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवली आहे। या निर्णयाचा निषेध करत 11 जून रोजी विक्रेत्यांनी आपल्या कुटुंबासह मोर्चा काढून महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर धडक दिली। शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे आयुक्तांना आपली कैफियत सांगितली, परंतु कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे विक्रेत्यांमध्ये संताप आहे। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने विक्रेत्यांचे शिष्टमंडळ 16 जून रोजी रात्री 10:30 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यासाठी भेटले। साहेब यांना जगू द्या, यांच्या मरणाची वाट पाहू नका या भावनिक आवाहनासह आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या विक्रेत्यांनी पालकमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली। या निवेदनानंतर सोमवारी 16 जून रोजी C2 संलग्न लाल बावटा फेरीवाले, 4 चाकी व खोकेधारक श्रमिक संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पालकमंत्र्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचीही उपस्थिती होती। शिष्टमंडळात खाजाभाई करजगी, रुक्मिणी कवळे, गणेश वाघमारे, चांद शेख, जाफर शेख, सादिक बागवान, मल्लैया खरात, रियाज पठाण, बबलू बागवान आदींचा समावेश होता। स्वयंरोजगारावर अवलंबून असलेल्या गरीब विक्रेत्यांचे भविष्य अधांतरी। शिष्टमंडळाने स्पष्ट केले की विडी, यंत्रमाग, रेडीमेड शिलाई व बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे सोलापूरमध्ये रोजगार संधीमध्ये मोठी घट झाली आहे। स्थलांतरांच्या वाढत्या लाटेमध्ये हजारो कामगारांचे जीवन अस्थिर झाले असून अशा काळात फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेते हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय करत आहेत। 70 फूट भाजी मंडई हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आणि उपयुक्त भागात असून 40 वर्षापासून येथे व्यवसाय सुरू आहे। वाहतुकीस अडथळा न होता ग्राहकांना ताजे व दर्जेदार जीवनावश्यक पदार्थ उपलब्ध करून देणारे हे विक्रेते समाजासाठीही अत्यंत गरजेचे आहेत। विक्रेत्यांची मागणी अधिकृत मान्यता द्या, अडचण नको। शिष्टमंडळाची मागणी आहे की 70 फूट भाजी मंडई येथे विक्रेत्यांना नियम व अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न होता परवानगीने व्यवसाय करण्याची मान्यता द्यावी। अतिक्रमण विभागाची कारवाई तात्काळ थांबवून विक्रेते आयुक्त व संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन स्थायी तोडगा काढावा। पालकमंत्र्यांची सकारात्मक भूमिका। निवेदन स्वीकारल्यानंतर माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली असून लवकरच संबंधित विभागांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले।